जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे आणि ओप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वी रीतीने सुरू आहे. आणि दिशाचं जे सादरीकरण झालं त्याच्यात आधारित निपुण महाराष्ट्र कार्यक्रम देखील संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. या दिशा प्रोजेक्टची संकल्पना ज्यांची आहे ते आदरणीय पीओ साहेब माननीय रोहन घुगे साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे या दिशा प्रोजेक्ट आणि निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर संजय वाघ साहेब प्राचार्य डायट ठाणे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सर्व सत्रास पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्वांना अतिशय मौलिक मार्गदर्शन करणारे आदरणीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय बाळासाहेब राक्षस हे देखील या सत्रात जॉईन आहेत. सरांचं देखील अधिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या दिशा प्रोजेक्ट अंतर्गत कृतींच्या श्रेणीवरती धुरा सांभाळणारे आदरणीय डॉक्टर दिनेश चौधरी सर डायट ठाणे यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे डायट आणि जिल्हा परिषद मधील सर्व अधिकारी वर्ग यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. तालुक्यामध्ये अतिशय यशस्वीपणे ह्या उपक्रमाची अंमलबजावणी करणारे आदरणीय सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच तालुक्याची संपूर्ण पर्यवेक्षकीय यंत्रणा याच्यामध्ये विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख तर विशेष साधन युक्ती विशेष तज्ञ विशेष शिक्षक यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. तसेच या उपक्रमाचे शाळा स्तरावर यशस्वीपणे अंमलबजावणी करणारे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आजचे जे व्याख्याते आहेत रिस्पेक्टेड वाळन सर यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आजचं हे आपलं 28वे सत्र घेऊन येताना आनंद होतोय. थोडीशी उपस्थिती कमी असेल तरी सत्र आपलं रेकॉर्ड होत असून ते आपण युट्यूबला देखील लाईव्ह करणार आहोत. नंतर बाकीचे सगळे जॉईन होतील. मात्र 28 सत्र सातत्याने एका आठवड्यात एक सत्र याप्रमाणे मागील 7-8 महिने जे आपण कार्यक्रमाची जी उंची वाढवत आहोत ते निश्चित अभिमानास्पद आहे आणि सर्वांना अनुकरणीय आहे. आणि सर्व ठाणे जिल्हा परिषद मार्फत आणि डायट मार्फत जे उपक्रम राबवले जात आहेत याबद्दल अप्रिशिएट देखील करत आहेत. आणि मात्र याच्यामध्ये सातत्य आपण ठेवून आपण सर्वजण जॉईन होतात हे अधिक मोलाचं आहे. आता या 28व्या सत्राची प्रस्तावना आणि आजचे व्याख्याते यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर दिनेश चौधरी सर विनंती करतो की सर आजच्या या सत्राची इंग्रजीच्या सत्राची आपण प्रस्तावना करावी. त्याचप्रमाणे आजचे जे व्याख्याते आहेत यांचा देखील आपण अल्प परिचय करून आपल्या सत्रास सुरुवात करावी. फॉर टू डॉक्टर दिनेश चौधरी सर. नमस्कार, माझा आवाज येतोय? येस सर, आवाज येतोय. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आता आपलं दिशा प्रकल्पाच्या अंतर्गत 28वं सत्र आज सुरू होत आहे. आपल्याला कल्पना आहे की गेले वर्षभर आपण या सत्रांमध्ये गेल्या 27 सत्रांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयावर विविध अतिशय उत्तम अशी सत्र आपल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक अशी आपण दिशा प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू करत आहोत. या प्रकल्पामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना की ज्यांच्या प्रेरणेतून हे सगळे सत्र सुरू होत आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही दिशा प्रकल्पाची धुरा आपल्या पूर्ण सर्वांनी सांभाळत आहोत. ते सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय घुगे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली हे सत्र सुरू आहे. आज 28वं सत्र सुरू करत असताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर वाघ साहेब त्याचबरोबर नेहमी सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि सत्राच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारे सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक राक्षस साहेब, त्याचबरोबर सर्व उपशिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ व्याख्याता सर्व गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख सर्व आरटीज आणि सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, मित्र हो, आपल्याला कल्पना आहे की गेल्या 27 सत्रांमध्ये आपल्या शिक्षकांना विविध स्तरावर विद्यार्थी एका स्तरातून पुढे नेत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींमध्ये न स्वतःहून विचारण्याची गरज न भासता त्या सगळ्या स्तरावरच्या अडचणी वेळेत दूर व्हाव्यात आणि त्याला अनुभवी ज्यांनी त्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे अशा आपल्या शिक्षकांचं किंवा काही प्रभावी तज्ञांचं आपण मार्गदर्शन या सत्रामध्ये ठेवत असतो.
गेल्या 27 सत्रांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी तीनही विषयांमधील सर्व स्तरांवरील विविध सत्र आपण या ठिकाणी ऐकलेली आहेत आणि ती सर्व युट्यूबवर आपल्याला उपलब्ध सुद्धा आहेत. असं असून सुद्धा थोडस खेदानं म्हणावं असं वाटतं की आज आपली जी उपस्थिती आहे, कारण आपल्या शिक्षकांसाठी आणि आपल्याला येणाऱ्या अडचणींसाठी पण फक्त 1 तास दर शनिवारी या ठिकाणी आपण जॉईन होणं अपेक्षित आहे. कारण जर आपल्याला अडचणी येतात किंवा अडचणी येत नसतीलही तरीही आपल्याला एखादं मार्गदर्शन चांगलं लाभलं तर त्यातून एखादा चांगला धागा, चांगली गोष्ट, नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला कळण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्र अतिशय महत्वाची आहे. जरी युट्यूब लाईव्ह सत्र हे असलं तरी सुद्धा या सत्रामध्ये प्रत्यक्ष आपण उपस्थित राहणं आणि नंतर ते ऐकणं यामध्ये थोडा फरक असतो आणि ते आपण विशेष करून आपण ते काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घेऊया की मागील सत्रांमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील आपल्या गुणवंत शिक्षक किंवा नाविन्यपूर्ण अंमलबजावणी करणारे विविध उपक्रम राबवणारे शिक्षकांची सत्र आपण ऐकलेली आहेत. गेल्या 3-4 सत्रांपासून आपण हाही विचार केलेला आहे की ठाणे जिल्ह्याबरोबरच आपल्या शेजारी असलेले काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमधून काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक किंवा त्यांच्या यशोगाथा त्यांनाही आपण आमंत्रित करत आहोत. मागील सत्रांमध्ये आपण ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील काही शिक्षकांचं आपण मनोगत किंवा त्यांचं यशोगाथा आणि मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. त्याच सत्राचा एक पुढील टप्पा म्हणून पालघर जिल्ह्यातील अमरभुई शाळा, जिल्हा परिषद शाळा अमरभुई त्या ठिकाणी तालुका वाडा, जिल्हा पालघर या ठिकाणी कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक श्री नरेश नामदेव वाळन हे आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की 2006 पासून मी त्यांना ओळखतोय. ते इंग्रजीमध्ये त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांनी MA केलेलं आहे. जवळपास 13 वर्षांचा त्यांना इंग्रजी अध्यापनाबरोबरच नाविन्यपूर्ण अध्यापन करणारे शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. इयत्ता पहिली 2000 पासून जे पहिलीचा वर्ग सुरू झाला त्या पहिलीच्या इंग्रजी वर्गाच्या साठी ते रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी राज्यस्तरावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर इयत्ता 4थीचा जो रिवाइज्ड सिलेबस होता त्या सिलेबसच्या संदर्भात सुद्धा रिसोर्स पर्सन म्हणून जिल्हा लेवलला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये 2011 मध्ये त्यांनी यशदामार्फत त्यांनी ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यशदा यांच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. ब्रिटिश काउन्सिल च्या अंतर्गत जे विविध उपक्रम झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र ELIPS हा जो प्रोग्राम होता त्याच्या 3ही फेजमध्ये सरांनी मास्टर ट्रेनर म्हणून जिल्हा स्तरावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि निष्ठामध्ये सुद्धा ही रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे सर्व आपण लक्षात घेत असताना अजूनही मला ती एक गोष्ट त्यांच्याविषयी सांगावीशी वाटते की स्पोकन इंग्लिश कार्यक्रम जो आपला महाराष्ट्रामध्ये सुरू होता बिपाच्या अंतर्गत, त्यामध्ये अँबेसेडर ऑफ स्पोकन इंग्लिश म्हणून सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय उत्तम असं कार्य केलेलं आहे. नंतर 10वीच्या इंग्रजीच्या संदर्भात त्यांनी जवळपास इंग्रजीची तयारी कशी करावी, इंग्रजीचा अभ्यास कसा करावा यावर लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये यशस्वी भव या अंतर्गत त्यांनी जवळपास 8 आर्टिकल्स त्यांनी लेखन केलेले आहेत. त्याचबरोबर NCERTचे जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी एका पुस्तकाचं ट्रान्सलेशन सुद्धा केलेलं आहे. असा विविध प्रकारचं गाढा अभ्यास त्यांचा इंग्रजीवर आहे. इंग्रजी विषयासंदर्भात ते नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत असतात आणि आज ते यापूर्वी तरी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भिवंडीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आज ते पालघरमध्ये कार्यरत जरी असले तरी पालघर आणि ठाणे दोन्ही जिल्ह्यातील शिक्षकांशी त्यांचा संपर्क असतो आणि इंग्रजी संदर्भात ते सातत्यानं युट्यूब लाईव्ह आणि इतर संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आज आपल्याला एक चांगली संधी आहे की वाळन सरांचं व्याख्यान म्हणण्यापेक्षा त्यांचं अनुभव आणि भाषेच्या इंग्रजीमधील रीडिंग आणि रायटिंग या संदर्भात काय उपक्रम करता येतील यासाठी वाळन सरांचं आजचं हे जे सत्र आहे ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मी वाळन सरांचं प्रथमतः आपल्या पूर्ण सर्व शिक्षकांमार्फत आणि ठाणे जिल्हा परिषद आणि डायट मार्फत त्यांचं मी स्वागत करतो आणि वाळन सरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या सत्राला सुरुवात करावी. ओव्हर टू वाळन सर. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? हा सर, आवाज येतो, आपला आवाज येतोय, बोला.
धन्यवाद. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन विजय साहेब, आमचे नेहमीच प्रेरणास्थान असलेले डॉक्टर संजय वाघ सर, सन्माननीय बाळासाहेब राक्षे शिक्षण अधिकारी प्राथमिक, आणि आता त्यांनी एवढी माझी ओळख करून दिली चौधरी सर. तर मी सगळ्यांचे मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो की मला हे आभासी अशा ह्या मंचावर त्यांनी बोलावून 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. तर सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि आपल्या ह्या आजच्या सत्रात सुरुवात करतो. मित्रांनो, इंग्लिश प्लेज व्हेरी व्हायटल रोल इन एव्हरीबडीज लाईफ बिकॉज बेसिकली इट इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, फॅन लँग्वेज, आणि ती भाषा सगळ्यांना यावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असतो आपण. आणि विशेषतः आपल्या विद्यार्थ्यांना ती चांगल्या प्रकारे बोलता यावी आणि वाचता यावी यासाठी आता सर्वच यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्यासाठी स्वतः शिकण्यासाठी आणि आपलं शिक्षण आपल्या त्या वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि तिचा आपण फायदा घेण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. तर आपण या पीपीटीच्या माध्यमातून आता पुढे जाणार आहोत. तर पीपीटी दाखवण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की नेहमीच आपण कुठल्याही प्रशिक्षण सत्र असतो त्याच्यामध्ये बुद्धिमंथन हे घेतलं जातं. तर त्याप्रमाणे आपण एक छोटस बुद्धिमंथन यामध्ये करणार आहोत. आणि हे माझी स्लाइड शेअर झाली का सर? हा सर, शेअर झालेले. कंटिन्यू येस. तर आज आपण फक्त रीडिंग हा विषय बोलणार आहोत, कारण रीडिंग आणि रायटिंग दोन्ही एका सत्रात घेणं मला तरी वाटतं की खूप ते सुपर ब्लॉक होईल, पटपट जावं लागेल. म्हणून आपण फक्त रीडिंग आणि तशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो हे करणार आहोत. तर आपण जाऊया. पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर बघा, हे चित्र दिसतंय, सगळ्यांना दिसतंय का? तर मला एक दोघांनी फक्त हे शब्द वाचून दाखवायचे आहे. आपण नेहमी बुद्धिमंथनाने सुरुवात करत असतो, त्याप्रमाणे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे की त्याच्याने अवधान किती आहे हे समजतं आणि मला जे सांगायचं आहे तेही तुम्हाला समजेल. कोणी दोघांनी किंवा एकाने हे काय शब्द आहे त्याचं उच्चारण करायचं किंवा ते वाचायचं. येस सर, आवाज येतो आपला. पीपीटी फक्त ना पीपीटी मोडला, प्रेझेंटेशन मोडला करा सर, म्हणजे मग पूर्ण दिसेल, स्लाइड पूर्ण दिसेल. हा येस. कोणी एका शिक्षकाने किंवा इथे जे उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण हे शब्द वाचून किंवा त्याचा उच्चार करावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला आज काय शिकायचं आहे. Anyone? उपस्थित सर्वांकडनं रिस्पॉन्स अपेक्षित आहे, कारण सत्र तेव्हाच अगदी खुमासदार होऊ शकतं जेव्हा दोन्ही बाजूने आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे जरी चुकलं तरी काय त्यामध्ये काही असं काय विचार करू नका की ते चुकतंय म्हणून, पण चुकलं तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये बदल करण्याचा किंवा नवीन शिकण्याची संधी आपल्याला मिळते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण उपस्थितांनी यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि बोलावं. ही कसल्याही प्रकारची टेस्ट नाहीये, हे फक्त एक आपला समज आहे, ज्याला आपण पॅराडिगिम शिफ्ट म्हणतो, ते आपल्याला करायचं आहे आज इथे. की आपण सहजपणे असं कन्सिडर करतो की मुलांना हे वाचता येईल कारण मला वाचता येतं, पण मग मुलांच्या समोर जशी अक्षरही याची ठेवली जातात मग त्यांना अडचणी असतात त्या आपण समजू शकत नाही. कारण नॉर्मली आपल्याला असं वाटतं की इंग्रजी ही सगळ्यांना माहिती आहे आणि मी जे छोटंसं फळ्यावर लिहिणार आहे ते मुलांना सहज येईल, तर ते तेवढं सहज नसतं. म्हणून मी 2 शब्द आपली आज आपल्या भारतामध्ये ही गाडी आहे, गाडीचं नाव आहे आणि ते गाडीचं नाव इकडे लिहिलेलं आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे. थोडी टाईप करून सांगितलं त्याचा उच्चार तरी चालेल.
एनीवन? Volkswagen Ajang. Volkswagen. अच्छा, अजून जंग. ओके, ठीक आहे. आपण काय केलं, जसं आपली मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये अक्षर आणि तिचा आवाज हा सारखा असतो, त्याप्रमाणे हे वाचण्याचा प्रयत्न केला. पण हे तसं नाहीये. याचा उच्चार आहे फॉक्सवॅगन. हो, त्याचा उच्चार आहे. आणि बऱ्याच लोकांना हे माहित नाही. त्याचं कारण असं आहे की हे इंग्लिश वर्ड नाहीये, हा जर्मन वर्ड आहे. जर्मन कार आपल्याकडे आहे फॉक्सवॅगन. फॉक्स याचा अर्थ फोक्स. फोक्स म्हणजे लोकांची कार. आणि हे ज काही आहे हे यंग, आपलं वाय असतं ना, तर त्याप्रमाणे हे त्याचा उच्चार केला जातो. आता हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आपल्याला ही जी अडचण आली त्याप्रमाणे अडचणी आपल्या विद्यार्थ्यांना येत असतात. मग त्या कोणत्या अडचणी वाचण्याच्या, तर इंग्रजीमध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञातच असेल की 26 अल्फाबेट्स आहेत किंवा लेटर्स आहेत आणि त्यांचे उच्चार हे 44 आहेत. मग ते जे कोऑर्डिनेशन आहे तिथे कुठेतरी अडचण येते आणि मग ते कसं समजून घ्यायचं. म्हणून इंग्रजी वाचनाच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण शिकलेलो आहोत, तो म्हणजे पूर्ण वर्ड ऍज अ होल या पद्धतीने शिकलेलो आहोत. परंतु आता नवीन पिढीला जर आपल्याला काय म्हणतात पाठांतर न करता जर शिकवायचं असेल किंवा त्यांना रोज लर्निंग मधून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. म्हणून हा छोटासा प्रयास होता. तर आपण आता पुढे जाऊया. तुमच्या समोर इथे एक शिक्षक फळ्यावर शब्द लिहिलेला आहे. ह्याला म्हणतात, आपण पहिली ऍक्टिव्हिटी असं घेऊया की स्टार्ट विथ द लेटर साऊंड. हे लेटर साऊंडचा अर्थ असा आहे की मुलांना अक्षर आणि त्याचा आवाज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे पहिल्यांदा आपल्याला कन्व्हिन्स करायला लागेल आणि ते करण्यासाठी अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी आपण घ्यायच्या आहेत. ते म्हणजे तुम्हाला जेव्हा वाचन शिकवायचं आहे ते वाचन शिकवत असताना मुलांना पहिल्यांदा लेटर, म्हणजे हे लेटर आहे हे डी त्याचं नाव आहे. काय घेतला आता कुठे जाऊ हा एबीसी चौक जाऊ. हॅलो हॅलो सर बोला बोला. When children start learning letters, it's easy to focus on their names. म्हणजे जेव्हा मुलं शिकायला सुरुवात करतात त्या लेटरचं नाव त्यांना सहज असतं की डी आहे, ओ आहे, पण त्याचा उच्चार हा आपण त्यांना नीट शिकवला पाहिजे. पण अंडरस्टँडिंग द साऊंड दॅट लेटर मेक्स इज द की ऑफ हेल्पिंग लर्नर रीड. म्हणजे आपण लर्नर आहे, लर्नरचा अर्थ इथे शिकणारा असं घेऊया, विद्यार्थी असं घेऊया किंवा कोणीही ज्याला परकीय भाषा शिकायची आहे तर त्याच्यासाठी तो लेटरचं नाव आणि त्याचा उच्चार, काही जण त्याला अटरन्स म्हणतात, काही जण प्रोनाउन्सिएशन म्हणतात, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण सांगताना असं सांगणार आहोत की हे लेटरचं नाव आहे आणि हा त्याचा आवाज आहे. तर जसं इथे दिलेलं आहे की साऊंड ब्रिंग्स लेटर्स टू लाईफ. कारण आवाजाने जीवन आपलं आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. कनेक्टिंग देम टू वर्ड चाइल्ड विल इव्हेंच्युअली लर्न टू रीड अँड राईट. एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. इथे एक्झाम्पल आहे डॉग. मग डी मेक्स द साऊंड ड. हे ड मुलाला सांगायचं आहे पहिल्यांदा, पूर्ण वर्ड नाही, फक्त लेटर आणि त्याचे आवाज. म्हणजे जर आपण पहिलीपासून सुरुवात, म्हणजे माझ्या वर्गात पण मी पहिलीपासून सुरू केलेलं आहे. आता थोडंसं वेळ चाललेलं आहे मला, पण अगदीच असा भाग आहे जिथे मुलांना कुठल्याही प्रकारचं गंध नाही आहे इंग्रजीचा, म्हणून थोडं थोडं आता आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. तर डी हे त्याचं नाव झालं त्या अक्षराचं आणि जो आवाज आहे तो ड आहे हे असं आपल्याला सांगायचं. पूर्वी आपल्याला डी असंच सांगायचं. म्हणून वाचताना काय होतं की डी ओ डी, डी ओ जी हे वाचलं म्हणजे आपल्या मराठी भाषेप्रमाणे ते तुम्ही अक्षर आणि आवाज म्हणून सारखं झालं. पण हे डी ओ जी हे तुम्ही नावं घेतली. मग त्याचा उच्चार काय आहे किंवा त्याचं उच्चारण काय आहे तर ते डॉग हे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे डीचं उच्चारण झालं ड, ओचं झालं अ आणि हे डीचं झालं ग. तर हे आपल्याला मुलांना हळूहळू सांगायचं आहे. हे फोनेटिक्स आहे किंवा काय आहे हे सांगायची गरज नाही. फक्त लेटर आणि त्याचा आवाज किंवा अक्षर आणि त्याचा आवाज असा आपण त्यामध्ये करणार आहोत. त्यात काही कोणाला अडचण आहे?
ओके, आपण पुढे जाऊया. मग ही ऍक्टिव्हिटी शिकवण्यासाठी आपण काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटीज टू टीच लेटर साऊंड. लेटरचे साऊंड शिकवण्यासाठी काय करायचं आहे बघा. पिक सिंपल एव्हरीडे वर्ड्स विच युअर चाइल्ड नोज. आपल्या बालकांना किंवा विद्यार्थ्यांना जे त्यांच्या परिसरातील शब्द आहेत किंवा त्यांच्या भावविश्वातील शब्द आहेत असे शब्द घ्यायचे. The words they know, the words they understand, the words which are already they have listened. अशा प्रकारचे जर शब्द आपण घेतले तर इंग्रजी वाचन करणं खूप सोपं आहे. जसं कुरकुरे हे जे पॅकेट आहे ते नेहमी खातात, तर त्यांना ते माहिती आहे, ते आवाज त्यांनी ऐकलेला आहे. कुरकुरे हा साऊंड माहिती आहे, त्याची स्पेलिंग कशी आहे, ते क आणि ह, ते आणि यू असं नाही, ते क आणि अ कसं झालं हे आपल्याला त्यांना त्या पॅकेटच्या आधारे पण सांगता येईल. पण मी ते उदाहरण घेतलेलं आहे कॅट. तर कॅट टी मेक साऊंड क, ए मेक ॲ आणि टी मेक ट. तर ए चे 5 साऊंड आहेत, पण आपण बेसिक साऊंड जो ॲ साऊंड आहे त्या साऊंड प्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे मग त्यांना एकदा एचा आवाज म्हणजे एचं उच्चारण ॲ आहे असं एकदा सांगितलं की मग पुढे जेव्हा जेव्हा हे त्यांच्या नजरेत पडेल किंवा त्यांच्या समोर येईल तेव्हा तेव्हा ते समजण्याचा प्रयत्न करतील. मग ते कॅट असेल, बॅट, मॅट, बॅट, हॅट अशा प्रकारे ते सहज ह्या पद्धतीने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील आणि ते समजून हळूहळू त्यांचं एक बेस तयार होईल आणि तो बेस तयार झाल्यानंतर ते सहजपणे वाचायला लागतात. मग त्याच्यामध्ये हळूहळू कुठल्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. The sound game helps your child recognize and understand the sound each letter makes. म्हणजे प्रत्येक लेटर हा काय साऊंड करतो त्याच्या काही गेम्स घ्यायचे आहेत फ्रॉम ए टू झेड. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तुम्ही गेम्स घेऊ शकता. मॅच इट अँड करेक्ट द लेटर, हे ह्या प्रकारची गेम सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आणि मग मुलांना ते रिइन्फोर्स करायला म्हणजे प्रतिसाद द्यायला खूप सोपं पडतं. तर अशा प्रकारे या साऊंडच्या आधारे आपण मुलांकडून अल्फाबेट समजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये त्यांना रिडिंग येतं की नाही टू इन्शुअर whether they are able to read successfully. याच्यासाठी काय करायचं आहे, पहिलं फोकस म्हणजे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे रेकग्नायझिंग अँड नेमिंग. मग तिथे बघा, म्हणून मी हे सगळे चित्र आता AI तुम्हाला माहिती आहे चित्र त्या साह्याने हे सगळे चित्र आज सकाळी तुम्ही तयार करून ते तुमच्या समोर ठेवलेले आहेत. जे वर्ड पिक्चर स्पीक मोर दॅन वर्ड असं असतं, त्याप्रमाणे हे चित्र तुमच्या समोर आहे आणि ह्याच्यामध्ये हे छोटी विद्यार्थी रेकग्नाइज करायचे आहे. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. मग पहिल्यांदा विद्यार्थी ओळखण्याची गेम घेतील, नंतर नेमिंग. मग तुम्ही त्यांना ते सांगा की ब कुठे आहे, मग ब हे उच्चार झालं आणि ब हे त्याचं नाव आहे असं दिसणारं चिन्ह कोणतं, तर त्याप्रमाणे विद्यार्थी ओळखतात. त्याच्यानंतर दुसरी गेम आहे ती म्हणजे फॉर्मिंग अल्फाबेट लेटर. म्हणजे अल्फाबेटचे काही तुम्ही असे छोटे छोटे पाठ करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना ते फॉर्म करायचं म्हणजे निर्मिती करायला किंवा ते तयार करायला सांगायचं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की अंडरस्टँडिंग द साऊंड असोसिएटेड विथ ईच लेटर. आणि प्रत्येक लेटरच्या सोबत कोणतं साऊंड आहे, काय साऊंड आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेट आणि त्यांचे साऊंड म्हणजे त्यांचा आवाज, उच्चार म्हणण्यापेक्षा आपण आवाज असं म्हणूया, ते घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हॅलो वाळन सर. हा बोला. हॅलो वाळन सर, आवाज थोडा अजून वाढवा ना. आवाज थोडा कमी येतोय. 2-3 आपल्याला सूचना आलेल्या आहेत. थोडा आवाज कमी येतोय. हा आता येतोय? हा व्हेरी गुड, बरोबर येतोय. ओके. याच्यामध्ये काही अडचण आहे कोणाला? आवाज आणि अक्षर यांची जुळणी करायची आपल्याला. सो वी हॅव टू असोसिएट द साऊंड ऑफ दॅट लेटर विथ लेटर, द साइन ऑफ दॅट लेटर असं आपण म्हणता येऊ शकतो. कोणाला काही अडचण येतात? ओके, आपण पुढे जाऊया. दुसरा प्रकार याच्यामध्ये असा आहे की एकदा मुलांना हे कळलं की हे लेटर आहे,
हे लेटरचं नाव बी असलं तरी याचा उच्चार ब असा आहे किंवा याचा आवाज ब असा आहे. हे एकदा कळलं की आपण पुढे त्याला दुसरं कॉन्सोनंट आहे म्हणजे कॉन्सोनंट ब्लेंड असा एक प्रकार आहे की दोन कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर त्याचाही वेगळा उच्चार होतो. हे मुलांना शिकवायचं आहे. छोटं छोटं आपण शिकवत गेलं की मुलांना संपूर्ण शब्द चांगल्या प्रकारे वाचता येतात. मग आता आपण सिंगल लेटरने सुरू केलेलं आहे. आता दोन लेटर किंवा डबल लेटरने जे विद्यार्थ्यांसमोर मांडायचं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये की शिक्षिका इथे बी आणि एल हे मुलांसमोर ठेवलेलं आहे. ह्याला लेटर ब्लेंड किंवा कॉन्सोनंट ब्लेंड असंही म्हणतात. आता हे याच्यामध्ये नीट लक्षात घ्या की हे दोन्ही साऊंड किंवा दोन्ही उच्चार असतात. त्याच्यामध्ये उच्चारांचं मर्जिंग होत नाही किंवा उच्चार हा कुठला तरी एकच राहतो. जेव्हा उच्चार एक होतो तेव्हा त्याला वेगळं नाव आहे, त्याला डायग्राफ असं म्हणतात. हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण फक्त इथे कॉन्सोनंट ब्लेंड काय असतं तर हे एवढं सोपं पडतं की एकदा मुलांना कळलं की बी आणि एल म्हणजे हा ब आणि हा ल. मग मराठीमध्ये ब आणि ल एकत्र केल्यानंतर काय होतं तर ब्ल. मग ब्ल पासून पुढं शब्द तयार होतो. तर ब्लेड असू शकतं, ब्लेड असू शकतं, ब्लो असू शकतो, ब्ल्यू असू शकतो. जसं की चा आवाज काय आहे क आणि पुढे ल. क आणि ल काय झालं क्ल. तर क्लॅन असू शकतं, क्लॉक असू शकतं, क्लब असू शकतं, क्लिप असू शकतं. असे बरेच शब्द मग विद्यार्थी स्वतः तयार करतात. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ब्लूमची टेक्सॉनॉमी काय सांगते आपल्याला की क्रिएट ह्या स्तरापर्यंत विद्यार्थ्याला आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे त्याने ते स्वतः क्रिएट केलं पाहिजे ज्ञान आणि त्याने ते रोज लर्निंगला सोडून दिलं पाहिजे. मग इथे सिंपल गोष्ट आपण मुलाला शिकवणार आहोत की हे त्याचं नाव झालं आणि त्याचा उच्चार असतो क आणि एल तर त्याचं नाव झालं त्याचा उच्चार असतो ल. तर क आणि ल यांचं ब्लेंड झालं. ब्लेंड म्हणजे दोन्ही एकत्र आलं. तसं आपल्या घरामध्ये किचन मध्ये ब्लेंडर असतो ते मिक्स केलं जातं आणि त्याप्रमाणे हे ब्लेंड झालं आणि त्याचा एक संयुक्त शब्द बनला आणि तो म्हणजे क्ल. मग त्याच्या पुढे तुम्ही ए ठेवा. क्ल आणि एचा आवाज आहे ऍ. मग काय झालं क्लॅ आणि पुढे प काय झालं क्लॅप. अशा प्रकारे विद्यार्थी शब्द तयार करायला लागतात. त्याच्या पुढे ए ठेवा, त्याच्या पुढे ई ठेवा. फॉर एक्झाम्पल ई आणि ए आणि इथे यू ठेवलं आपण. यूचा उच्चार काय असतं अ आणि पुढे ब ठेवा. तयार झाला क्लब. तर अशा प्रकारे विद्यार्थी जर स्वतः तयार करतील शब्द तर त्यांचं वाचन क्षमता ही अधिक असते. म्हणजे लर्निंग बाय डुईंग ही कन्सेप्ट आपल्याला याच्यामधून साध्य करता येते. आणि आपल्याला माहितीच आहे की जसं ब्लूम यांनी सांगितलं की क्रिएट या स्तरापर्यंत आपण विद्यार्थ्याला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही युट्यूबवर सर्च केला किंवा तुम्ही गुगल केलात किंवा अजूनही 22 प्रकारचे सर्च इंजिन आहेत. कुठल्याही सर्च इंजिनवर गेलात तर कॉन्सोनंट ब्लेंडची तुम्हाला संपूर्ण यादी मिळेल. मग एक एक ब्लेंड तुम्ही हळूहळू विद्यार्थ्यांपुढे ठेवू शकता. जसं काही एक्झाम्पल म्हणून मी तुमच्या इथे समोर दिलेले आहे. बीएल हे ब्ल होतं, सीएल क्ल होतं, एफएल क्ल होतं, एफटी प होतं आणि पीआर ट्र होतं. तर अशा प्रकारे कॉन्सोनंट ब्लेंड जर मुलांना वाचायला शिकवले आपण हळूहळू साधारणपणे हे शिकवण्यासाठी 2-4 दिवस जातात आणि त्या 2-4 दिवसात एकदाच ती मुलांच्या स्मृती मंजुषेमध्ये ती गोष्ट व्यक्त बसली की मग ती काढणं त्याच्यातून अवघड होते आणि मग त्यांना सहजपणे गोष्टी समजू लागतात. ओके. तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढचा स्लाइड पाहणार आहोत. आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की ब्लेंड्स हे शब्दाच्या सुरुवातीलाच असतात. असं नाही की ब्लेंड्स हे शब्दाच्या शेवटी पण असतात. तर हे शब्दाच्या शेवटी असलेले ब्लेंड्स आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल एनडी, फॉर एक्झाम्पल एसटी, फॉर एक्झाम्पल एमपी. आता इकडे बघा हँड. आपण एच हे लेटर घेतलं त्याचा उच्चार विद्यार्थ्यांना येत आहे कारण आपण सगळे लेटर त्याला शिकवलं. एचा उच्चार ह्या म्हणजे हॅ आणि एन आणि डी हे ब्लेंड त्याच्यासमोर ठेवलं की हँड. तसं एच काढून टाका त्याच्या बाजूला दुसरं लेटर ठेवा स्टँड. कधी कधी नॉनसेन्स वर्ड तयार होते. तिथे तुम्ही एफ ठेवला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की वाचा तर ते वाचतील कारण त्यांना प येतं तर प अँड म्हणजे स्टँड असं वाचतील.
असा शब्द नाही आहे, परंतु तो उच्चार त्यांना कळला, कसं वाचायचं हे त्यांना कळलं आणि तो रस्ता त्यांना समजलेला आहे. त्याच्यामुळे कधी कधी नॉनसेन्स वर्ड पण ते वाचू शकतात आणि हेच आपले यश असणार आहे की त्यांना because he is successfully able to read out what we are expecting. अशा प्रकारे जर केलं तर विद्यार्थ्यांना ब्लेंडिंग शब्दाच्या सुरुवातीचे ब्लेंडिंग शेवटचे असे सहजपणे सांगता येतात किंवा त्यांना करता येतात. ओके, आता काही ब्लेंडिंगचे उदाहरण आपण पाहणार आहोत. हे बघा, त्याला म्हणतात पीव्हीसी वर्ड, म्हणजे कॉन्सोनंट, व्हॉवेल अँड कॉन्सोनंट. या प्रकारे सोपं करून विद्यार्थ्यांना वाचायला शिकवायचं आहे. 3 लेटर वर्ड आपण सुरुवात केली लेटर्सची, त्याच्यानंतर ब्लेंड हे 2 लेटर्स झाले आणि आता आपण 3 लेटर वर्ड हे सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. जसं इथे सी म्हणजे क, ए म्हणजे ॲ आणि ट, कॅट. मग त्याच्या पुढे सी काढा, बी ठेवा, बी काढा, डी ठेवा, डी काढा, एच ठेवा, एच काढा. आणखी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ते खेळाच्या माध्यमातून सहजपणे हे शब्द वाचायला शिकतात आणि सरावाअंतर्गत त्यांना हे 3 लेटर वर्ड सहज वाचता येतात आणि पुढे पुढे त्यांचं वाचनावरती प्रभुत्व वाढत जातं आणि ते प्रावीण्य स्तराकडे पुढे पुढे सरकत जातं. हे झालं पीव्हीसी. पुढचं आहे पीव्ही म्हणजे कॉन्सोनंट ब्लेंड, म्हणजे सी प्लस व्ही प्लस सी. तर ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या बालकांना किंवा विद्यार्थ्यांना सहजपणे हे 4 लेटर वर्ड वाचायला शिकू शकतात. जसं डी आणि एल ह्या दोघांचं साऊंड झालं ब आणि ल, त्याला आयचा उच्चार आहे टी, तर ते झालं बी प. अशा प्रकारे वेगवेगळ्या सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 1 लेटर, 2 लेटर, 3 लेटर, 4 लेटर वर्ड हे वाचायला शिकवू शकतो. सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं होतं की डायग्राफ काय असतं. तर डायग्राफ हे थोडंसं वेगळं आहे. डायग्राफ मध्ये 2 कॉन्सोनंट्स असतात, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं ब्लेंडिंग होऊन उच्चार मात्र वेगळा तयार होतो, म्हणून त्याला डायग्राफ असं होतं, त्याला कॉन्सोनंट ब्लेंड नाही म्हणत. मग एक्झॅक्ट काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे दिसतंय का समोर स्क्रीनवर कंपॅरिझन? कोणीतरी एकाने सांगा. हा दिसतंय सर, दिसतंय, काय अडचण नाही. कॉन्सोनंट ब्लेंड आणि कॉन्सोनंट डायग्राफ हे तुमच्या समोर आहे. तर 2 or more consonants blended together where each sound is heard, म्हणजे प्रत्येक, आता फॉर एक्झाम्पल इथे बघूया, ब आणि ल हे दोन्ही साऊंड आपल्याला समजतात. बी चाही आवाज आपल्याला येतो आणि ल चा येतो, हे दोन्ही मिळून झालं ब्ल. परंतु इथे बघा, इथे सी म्हणजे क आणि एच म्हणजे ह, पण याचा उच्चार आपण क ह करत नाही ना. तरी तुम्ही असा उच्चार केला का क ह? ला सहज असं काही केलं का आपण? नाही. मग ते काय केलेलं आहे, सी आणि एच हे दोन्ही ब्लेंड झालेले आहेत, परंतु त्यांच्यातून एक नवीन आवाज बाहेर आलेला आहे, तो म्हणजे स. एस आणि एच ब्लेंड झालेले आहे, त्याच्यातून आवाज आला श. हे टी आणि एच इथे ब्लेंड झालेला आहे, त्याच्यातून आवाज झाला स. हे खास शिक्षकांसाठी आहे, हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं नाहीये, फक्त त्यांना त्याचे आवाज वेगळे असतात. हे जसं जसं ते शिकत जाते किंवा ते जेव्हा वाचतील तेव्हा तुमच्या समोर ते असंच उच्चार करतील की सर तुम्ही शिकवलं हे मला टीचा आवाज क आणि एचचा आवाज क, मग ह्याचा आवाज काय करायचा, शेअरचा आवाज आम्ही क ह हे र ह असं करायचं का? तर ते तसं नाही. मग तुम्हाला तिथे त्यांना सांगायचं आहे की हे सी आणि एच एकत्र आल्यानंतर त्याच्यातून वेगळा आवाज येतो. आणि इंग्रजी वाचनाचं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे डायग्राफ खूप आहेत, त्याचप्रमाणे सायलेंट लेटर्स आहेत, त्याचप्रमाणे इतर भाषेतून आलेले शब्द आहेत आणि हे वाचनाचे सगळे हिंड्रन्स आहेत, अडथळे आहेत आणि ते दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. साधा प्रश्न असतो की आपण आता विद्यार्थ्यांना डब्ल्यू म्हणजे वर शिकवलं, एच म्हणजे ह शिकवलं, पण WH8 आपण वॉट शिकवतो. म्हणजे असं का झालं, तर हे आपल्याला त्याचं सांगता आलं पाहिजे की डब्ल्यू आणि एच आणि ए आणि सी हे वॉट कसं होतं. तर वॉटचं आणखी एक वेगळी स्टोरी आहे आणि ते म्हणजे साईट वर्ड. साईट वर्ड काय आहे ते आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. तर तिथे आता फॉर एक्झाम्पल ते घेऊया WHALE,
त्याचा उच्चार जर मुलांना करायला सांगितला आणि आपण सांगितलं हा व आहे, हा स आहे, हा ॲ आहे आणि तर ते ह्याले असं होऊ शकतं. मग हे कसं बदललं हे तुम्ही डायग्राफ आणि कॉन्फिडन्सच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. पहिल्यांदा स्वतः शिकून घ्यायचं आणि मग विद्यार्थ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये असे बरेच शब्द आहेत ज्या शब्दांचं उच्चारण करताना खूपच गोंधळ होतो, परंतु तो कसा कमी करता येईल याच्यासाठी हा सगळा खटाटोप तिथे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला ज्या अडचणी आल्या त्या समजून मी जे पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर मला खात्री वाटते की तुम्हाला कॉन्सोनंट ब्लेंड आणि कॉन्सोनंट डायग्राफ काय असतं हा फरक समजला असेल. आपण आता पुढे जाऊया. काय अडचण आहे का? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर मग साईट वर्ड काय असतं ते आपण समजून. हा एक प्रकार आहे जो मी आता एवढ्याच सांगितला तुम्हाला. साईट वर्ड बद्दल बोलूया आपण. इंग्रजीमध्ये सर आणखी एक प्रकार आहे. सर सर वाढेल सर. हा काही आपल्याला येताना काही स्क्रीनशॉट मेसेजवर येत आहेत त्याच्यावर चॅट बॉक्सवर. जर आपल्याला पाहता येत असतील किंवा नंतर सूचना दिल्या तरी चालतील. काही लोक जे आपण सांगतात त्यावर काही आधारित पुस्तकं वगैरे आहेत का, म्हणजे जर त्याच्याशी रिलेटेड असेल तर आपण कव्हर करा, अदरवाईज सगळं प्रश्न आपण सगळ्यात शेवटी घेऊ. ओके ओके. चॅट बॉक्स तर इथे आहे पुस्तकांबद्दल. तर पुस्तकं आहेत, भरपूर पुस्तकं आहेत त्याच्या बाबतीत. पुस्तकांची नावं मी नंतर सांगणारच आहे, पण fluency.com नावाची वेबसाईट आहे, याच्यावर आपल्याला इंग्रजी कसं शिकायचं हे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने समजेल. आणि जर तुम्ही गुगल केलं साईटवर तर तुम्हाला भरपूर याची यादी मिळेल. त्याचप्रमाणे अशी अनेक संस्था आहेत की ज्या तुम्हाला या सहज गोष्टी उपलब्ध करून देतील. आपण त्याच्यावर बोलणारच आहोत. तर आपण पुढे जाऊया. साईट वर्ड ह्या शब्दातच आहे. साईट म्हणजे दिसते, म्हणजे पूर्ण शब्द आपल्याला तो पाहायचा आहे. तर साईट वर्ड इज अ वर्ड दॅट यंग रीडर्स आर एन्करेज्ड टू रिकॉग्नाइज इन्स्टंटली विदाउट हॅव्हिंग टू साऊंड इट. म्हणजे एवढ्यात आपण काय समजण्याचा प्रयत्न केला की ते साऊंड कसं आहे. आता इथे वर्ड आहे द. जर साऊंड उच्चार आपण करण्याचा प्रयत्न केला तर टी आणि एस हे कॉन्सोनंट ब्लेंड होईल आणि ईचा उच्चार ए होतो. मग ते का नाही असं कदाचित विद्यार्थी विचारू शकतात. मग त्यावेळेस आपल्याजवळ हे उत्तर असं अपेक्षित आहे की हे साईट वर्ड आहे. साईट वर्ड म्हणजे हे वर्ड संपूर्ण एकत्र उच्चार करायचा असतो त्याच्यामध्ये फोनेटिक्स किंवा त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की साऊंडच्या आधारे त्याचा उच्चार आपल्याला करता येत नाही. हे आणखी एक आव्हान आहे इंग्रजीमधलं. म्हणून साईट वर्ड जवळजवळ 200 ते 350 एलिमेंटरी लेवलचे साईट वर्ड आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर मी काही दिवसांनी ग्रुपवर शेअर करेन. माझ्याकडे लिस्ट आहे, मी ते सगळे साईट वर्ड तुम्हाला देतो. त्या साईट वर्ड हे पाठच करायचे असतात किंवा ते तिथे दिल्याप्रमाणे विदाऊट साऊंड म्हणजे त्यांचा आवाज न करता ते लर्न करायचे असतात. आणि विशेष करून जे प्रश्नार्थक शब्द आहेत, जे ऑक्झिलरीज आहेत, ते काही क्रियापद आहेत, हे सगळे साईट वर्ड आहेत आणि ते सगळे साईट वर्ड आपल्याला ऍज इट इज पाठ करायचे आहेत. हे करण्यासाठी आपल्याला आता काय करता येईल तर ह्याच्यामध्ये प्रिंटेबल वर्कशीट, फन वर्कशीट, वर्कशीट म्हणजे कृतीपत्रिका. वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीपत्रिका उपलब्ध आहेत. त्या कृतीपत्रिकांच्या सहाय्याने आपण वर्ड मॅचिंग हे गेम घेऊ शकतो.
वर्ड मॅचिंग गेम मध्ये काय असतं की वर्ड विद्यार्थी तिकडे आपण बोर्डवर लिहू शकतो आणि बोर्डवर लिहिलेला वर्ड त्यांनी आपल्या मित्रांच्या पाठीवर लिहिले किंवा ते मॅच करणे किंवा इतरत्र ठेवलेला असणे त्याचा फ्लॅश कार्ड वगैरे. आता आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजीच्या साहित्यपेटी आहेत त्याच्यामध्ये बरेच कार्ड आहेत त्या कार्डच्या सहाय्याने आपण सहज हे करू शकतो. सेकंड आहे फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक्स मध्ये जिथे ब्लँक आहे तिथे लेटर म्हणजे वर्ड नाही लेटर फिल करायचं आहे की फॉर एक्झाम्पल BAT तुम्ही हे लिहू नका विद्यार्थी लिहून तिथे तो लेटर टाकेल आणि ते टाकण्यासाठी फक्त तुम्ही त्याला 5 ऑप्शन्स द्यायचे आहेत. ते ऑप्शन आहे AEIOU. मग तो लेटर ठेवेल तर BAT त्याचा उच्चार बॅट होतं. त्याच्यानंतर BET त्याचा उच्चार बेट होतं. BUT त्याचा उच्चार बट होतं. हे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतं. अशा प्रकारचा गेम घेऊन त्या पुढे आहे पिक्चर टू वर्ड. पिक्चर टू वर्ड हे तर आपल्या गणितपेटीमध्ये भरपूर चित्र आहेत. साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्षामध्ये आपल्याला जेवढ्या गणितपेटी आलेल्या इंग्रजी पेटी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1000 एक शब्द असतील आणि त्यांचे वर्ड पण आहेत. तर त्या सगळ्यांच्या सहाय्याने आपण हे पिक्चर टू वर्ड ही सिंपल गेम घेऊ शकतो. पुढे आहे फोनेटिक गेम आयडियाज. याच्यासाठी काही प्रिंटरची गरज नाहीये. ब्लेंड अँड बिल्ड याच्यासाठी सोपा एक्झाम्पल इथे दिलेला आहे बघा. हा वर्ड आहे तर एक लेटर आपल्याला लिहायचा आहे आणि तो लेटर प्रत्येकाने येऊन घ्यायचा आहे. वर्ड ब्लेंड साठी तुम्ही ही ऍक्टिव्हिटी वर्गात घेऊ शकता. कुठल्याही मुलाला उभं करायचं आणि त्याला सांगायचं की फळ्यावर एक लेटर लिह कॉन्फिडन्स मग तो येऊन येत लिहिणार. फॉर एक्झाम्पल पुढच्या मुलाला सांगायचं की तुम्ही शिकलेल्या ब्लेंड पैकी दुसरा कुठला याला जोडलं की त्याचं ब्लेंड तयार होईल. मग तो येऊन लिहिणार एल. त्याच्या पुढे एक आपण वॉवेल ठेवूया आणि पुढे कुठलेही कॉन्टेंट ठेवू आणि अशा प्रकारे म्हणजे काय ब्लेंडच्या आधारे आपल्याला शब्द बिल्ड करता येतं आणि एकदा मुलं बिल्ड करायला शिकले की त्यांना वाचन ही कला जी आहे ती सहज सोपी होते. वाचनाचं आपल्या डोक्यामध्ये हे एकच आहे की वाचन सतत त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून येतं. तर ते पाठांतर असतं किंवा ते त्यांच्या नजरेत बसलेली गोष्ट असते. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ही परकीय भाषा फॉरेन लँग्वेज शिकवायची असेल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट मेथड दॅट एक्सपर्ट्स हॅव सजेस्टेड आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊया आपण. पुढची काही गेम्स तुम्हाला 3-4 गेम्स सांगणार आहे ज्या अगदी सोप्या आहेत आणि त्या सोप्या गेमच्या सहाय्याने तुम्ही सहजपणे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. पहिली गेम आहे फाइंड अँड से गेम. म्हणजे कार्ड ठेवायचे आहेत सगळ्यांना तिथे दिलेलं आहे कशा प्रकारे खेळायचं आहे ते. हाऊ टू प्ले द फ्लॅश कार्ड फेस अप. फेस अप म्हणजे त्यांची वरील बाजू उघडी ठेवायची ते जसं तसं आहे. कॉल आउट अ वर्ड फॉर एक्झाम्पल फाईन ट्रॅप. सगळे शब्दांचे वर ठेवलेले आहेत त्यांना मुलांना सांगायचं आणि त्यांनी ते उचलून पटकन शोधून दाखवायचं आहे. म्हणजे रॅन्डम वर्ड्स मधून मला हवा तो वर्ड पटकन सुचवता येणं याचा अर्थ माझं वाचन कौशल्य जवळजवळ वरच्या स्तरावर केलेला आहे. तर अशा प्रकारे हे फाइंड अँड से ही गेम जर आपण वर्गामध्ये सहजपणे घेऊ शकतो. याला घेण्यासाठी शून्य खर्च आहे कारण आपण सहज वहीच्या पानावर पण काही शब्द लिहून मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये ते फॉर एक्झाम्पल आपण 10 शब्द जे शिकवलेले आहेत ते शब्द लिहिले आणि असे टेबलवर ठेवले आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की ते वाचा. किंवा आणखी एक असतं बोर्ड रश गेम ज्याच्यामध्ये बोर्डवर ते शब्द लिहायचे आणि टेबलवरचा शब्द लिहून एक्झॅक्ट त्या बोर्डच्या शब्दाची मॅच करायचा अशी गेम खेळता येते. आणि छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी अगदी जास्त आनंद द्यायचा असेल तर मला वाटतं फाइंड अँड से ही गेम आपल्यासाठी खूपच सहज शक्य आहे सुलभ आहे आणि ती आपण करू शकतो. दुसरं थोडंसं इंटरेस्ट वाढवण्यासाठी जी गेम आहे ती वर्ड वॉक गेम आहे. याचा अर्थ काय करायचं आहे प्लेस द फ्लॅश कार्ड अराउंड द रूम ऑर आउटडोर स्पेस. तुम्ही आता इथे चित्रामध्ये दिसण्याचा प्रयत्न केला मी की झाडावर ठेवा काही चित्र काही अंगणामध्ये ठेवा काही शाळेमध्ये ठेवा आणि विद्यार्थ्यांना कॉल आउट करायचा. फॉर एक्झाम्पल वॉक हा शब्द शोधा. मग ते सगळे तिकडे जातील आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतील आणि ज्याला तो शब्द मिळेल
ज्या विद्यार्थी तो स्वतः आणेल मग इतरांनी ती ऍक्शन करायची आहे. म्हणजे साधारण ऍक्शन वर्ड ह्याच्यातून आपण सहज शिकू शकतो. इथे काही ऍक्शन दिलेले आहेत जसं जम्प, स्पिन, क्लॅप, प्लस. आणि आपल्याला माहितीच असेल की आता पहिलीला आपण सुरुवात केलेली आहे इन्स्ट्रक्शन, वन वर्ड इन्स्ट्रक्शन, दुसरीमध्ये टू वर्ड इन्स्ट्रक्शन, त्याच्या पुढे जाऊन 10 ऑफ इन्स्ट्रक्शन अशा आपण देत असतो. क्लॅपने सुरुवात झाली, क्लॅप युअर हँडने सुरुवात झाली, मग टॅप युअर फीट. अशा प्रकारे आपण ज्या इन्स्ट्रक्शन देतो त्या फक्त आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या ऐकण्यासाठी आहेत, पण पुढे जाऊन त्यांना ते वाचता यायला पाहिजे. मग तो शब्द कसा लिहिला जातो तर हे आपण ह्या गेमच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. पुढे आपण जाऊया. मिसिंग लेटर्स मॅच. टेबलवर शब्द ठेवलेले असतात जसं चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि सी म्हणजे कॉन्सोनंट, कॉन्सोनंट, वोवेल, कॉन्सोनंट अशा प्रकारचे आपण करू शकतो. गिव्ह व्हाईट बोर्ड वर्कशीट विथ द वर्ड मिसिंग द फर्स्ट टू लेटर्स. मी इथे दिलेले आहे बघा, स्लीप हा शब्द आहे याच्यातलं कॉन्सोनंट ब्लेंड आहे तो आपण मिक्स केलेला आहे, तो बाजूला ठेवलेला आहे. मग हा ब्लेंड विद्यार्थी शोधून आणतात आणि तो तिथे प्लेस करतात. ते स्लीप त्याऐवजी स्लीप पण करतील, पण आपला जो हेतू आहे तो साध्य होतो. त्यांनी पीएल हा कॉन्सोनंट, सॉरी, हा कॉन्सोनंट ब्लेंड तिथे केला तरी उच्चार होतो की, याचा अर्थ त्यांना तेही उच्चार आला. एसएल हा ब्लेंड तिथे केला तर त्याच्यातून उच्चार होतो की. असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द विद्यार्थी ह्या गेम मधून करू शकतात. पुढे आहे हे तर खूपच फॅन्टास्टिक गेम आहे. म्हणजे बचा उच्चार मला करायचा आहे, बचा आवाज करायचा आहे, पण तुम्ही कसा करणार आहे तर हे बघा इथे दिलेलं आहे रोबोट. रोबोट कसा असा घोगरा आवाजात बोलत असतो किंवा करत असतो त्याप्रमाणे रोबोटच्या आवाजामध्ये मी बचा उच्चार करणार. किंवा मी ॲनिमल वेगवेगळे आहेत. समजा मला डॉंकीच्या आवाजात बचा उच्चार करायचा असेल तर कसा करणार, मला विस्पर करायचं म्हणजे हळू आवाजात करायचं तर मी कसं करणार. त्याच्याने काय होतं की जे रोज रोज आपण घेतलं जातं त्याने जो एक नियमित एकच ऍक्टिव्हिटी घेऊन उच्चार त्याचा उच्चार असं करण्यापेक्षा थोडं त्याच्यामध्ये फन एलिमेंट आणलं तर विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते एन्जॉय करतात. म्हणून हे एक इमॅजिनरी चित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे, ते चिली गेम. पुढे आहे मेमरी मॅच. म्हणजे जसं जसं तुमच्या विद्यार्थ्यांचं फिक्सेशन ऑफ नॉलेज होते तसं तसं पुढे जायचे आपल्याला आणि त्याची टेस्ट मेमरी मॅच करायची आहे. म्हणजे खाली अल्फाबेट त्यांचे उच्चार ठेवायचे आणि वर स्टार्ट ठेवायचे. त्यानंतर फर्स्ट रिडिंग झाल्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, 2 स्टेप्स ऑफ फ्लॅश कार्ड विच द प्लेस स्टेप पेस डाऊन. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पेस अप होतं म्हणजे त्यांना तो शब्द माहिती होता. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो आपण पेस डाऊन ठेवलेला आहे हे तो दिसत नाही. प्लेयर स्पीक 2 ॲट अ टाइम अँड ट्राईंग टू फाइंड मॅचिंग द वर्ड. म्हणजे ते दोन्ही मॅच होतात की नाही हे आपल्याला तिथे कळतं. तर अशा प्रकारे मेमरी मॅच ही गेम सुद्धा आपण विद्यार्थ्यांची वाचनाच्या दृष्टीने घेऊ शकतो. पुढे आहे जे जेन्युअन गेम आहे जे आपण ट्रेडिशनली प्लेत आलेलो आहोत ते मॅच बिग अँड स्मॉल. ह्याबद्दल मी जास्त काही एक्सप्लेनेशन याच्यामध्ये देणार नाही, ते तुम्ही पण वर्गामध्ये घेतात फ्लॅश कार्डच्या सहाय्याने. पुढची गेम आहे पेस्टिंग. आपल्याला मागच्या वर्षी जी इंग्रजी पेटी आलेली आहे त्याच्यामध्ये पेस्टिंगचं पिंक कलर मध्ये खूप छान लेटर्स दिलेले आहेत. ते लेटर्स विद्यार्थी पेस्टिंगच्या सहाय्याने सहजपणे लेटर्स प्रेस करतील आणि त्यांचा आवाज मिळवण्याचा प्रयत्न करतील. पुढे बोर्ड गेम. बोर्ड गेम साठी मी एक वेबसाईटचं नाव सांगतो तुम्हाला, जर शक्य असेल तर मी घेऊन देतो तुम्हाला. teacherscorner.com ही वेबसाईट आहे. टीचर्स कॉर्नर
टीचर्स कॉर्नर जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर प्रकारे बोर्ड गेम बघता येतील. आपलं जर शक्य असेल तर आपले ॲडमिन आहेत त्यांना आम्ही विनंती केली की त्यांनी तिथे जाऊन शेअर पण करू शकतात जेव्हा हे सेशन असेल तेव्हा. तर अशा प्रकारच्या बोर्ड गेम्स तुम्ही त्या स्वतः तयार करू शकता. पुढे जाऊया आपण. तर अशा प्रकारे बोर्ड गेम केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. थँक्यू. तर अशा प्रकारे जे होतं छोटंसं प्रेझेंटेशन, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी एलिमेंटरी लेवल म्हणजे आपण सध्या FLM आहोत त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना 4 to 5 लेटर वर्ड कसे सहज वाचता येतील त्यासाठी मला जेवढं ज्ञात आहे ते मी सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी जरूर विचारावं. आणि तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सन्माननीय चौधरी सर यांचे आभार व्यक्त करतो. श्री विनायक सर यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी 2 दिवसापूर्वी मला विचारलं आणि असं प्रेझेंटेशन सर द्याल का, तर मी तात्काळ हो सांगितलं. कारण माझ्याजवळ जवळजवळ तयार होतं. माझ्या डोक्यात तसं फक्त सकाळी बनवून AIच्या सहाय्याने हा इमेज तयार करून त्या PPT टाकलेले आहे. कारण आता नवीन येतंय की AIचा वापर हे सहज करता आलं पाहिजे. अगदी क्षणार्धात ह्या इमेज तयार होतात. फक्त पेड व्हर्जन आहे ते म्हणून पटपट होतात. दुसऱ्या व्हर्जनमध्ये 2 इमेज तयार झाल्यानंतर त्याला 8 ते 10 तासाचा त्यांना वेळ द्यावा लागतो. So thank you everybody for kindly listening to me. I tried my best to give you whatever I have in my pocket. So thank you all the people who have joined here. Thank you District Education Officer. Thank you Diet Principal. Thank you Honorable CEO. Thank you everybody. Thanks a lot. मित्रांनो, आताच वाळन सरांनी अतिशय नेमक्या शब्दांमध्ये आणि खूप चांगल्या इमेजेसचा वापर करून PPT मधल्या स्लाइड्सचा योग्य वापर करून आपल्याला इंग्रजीमधलं रीडिंग कसं आपल्याला चांगलं करता येईल किंवा सुधारता येईल किंवा त्यामध्ये नाविन्यता कशी आणता येईल तर एक चांगलं प्रेझेंटेशन आपल्या समोर सादर केलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की या संदर्भात काय आपले प्रश्न असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण निश्चितपणे त्यावर आपण विचारावं किंवा काही सुचवावं. जर तसं आपण सुचवल्यानंतर त्यावर आपल्याला चर्चा करता येईल. माझी सर्वांना विनंती आहे की सर्व सत्र हे आपल्यासाठी खुलं होतंय. या सत्रामध्ये आपण नेमकं काय शिकलो, आपल्याला कुठली गोष्ट आवडली किंवा याच्यामध्ये आपल्याला काही भर टाकता येईल का, त्यावर आपण सर्वांनी बोलावं. चर्चेसाठी आपण सत्र खुलं करतोय. हॅलो. हा पाडे सर बोला. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला. सर गुड इव्हनिंग. तर धन्यवाद इन्स्पेक्टर वाळन सर. अतिशय छान शब्दामध्ये आपण या ठिकाणी इलेमेंटरीच्या संदर्भामध्ये आणि सुरुवातीला विद्यार्थी कशा पद्धतीने अगदी फोनिक्सच्या माध्यमातून आणि लेटरचं साऊंड प्लस त्याचं चित्र हे दोन्ही एकत्र करून छान पद्धतीने विद्यार्थी कशा पद्धतीने अक्षरांना ग्रास्प करू शकतो या संदर्भात आपण PPTच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. आणि खूप छान कल्पना संपूर्ण आमच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक वृंदाला या ठिकाणी आलेले, कारण महत्वाचा उपक्रम आमच्याकडे सुरू आहे तो म्हणजे दिशा उपक्रम. आणि ह्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित झालेले आहेत. त्यामध्येही काही विद्यार्थी जे त्या स्तरामध्ये आता आहेत, ते अजूनही कुठे बेसिक आवश्यकता जी होती ती आपण आपल्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. सर मी एक या ठिकाणी आणखी आपणास विनंती करतो की सर काही विद्यार्थी आमचे असे आहेत की जे विद्यार्थी आता परिच्छेद स्तरावरती आहेत आणि आमचा एक शेवटचा जो स्तर आहे या दिशा उपक्रमाचा तो म्हणजे गोष्ट स्तर आहे. तर परिच्छेद आणि गोष्ट स्तर, तर जे विद्यार्थी परिच्छेद स्तरावरती आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही वेगळ्या काही ऍक्टिव्हिटीज अजून थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला काही घेता येतील का? कळेल सर. परिच्छेदातून ते बोला सर. थँक्यू. निश्चितच घेता येते. काही छान छान वेबसाईट आहेत ज्याच्यावर क्रिएटिव्ह रायटिंग स्टोरी अशा प्रकारे तुम्हाला संधी मिळत असते. मी त्या वेबसाईटचं नाव सांगतो तुम्हाला, ज्याच्यावर तुम्ही
सहजपणे विद्यार्थ्यांकडून ते करून घेऊ शकतात. शक्य असेल तर ते मी टाईप करतो. asset.cambridgeenglish.org. चालेल सर, आम्हाला चॅट बॉक्स मध्ये मिळेल ना ती? एक मिनिट, चॅट बॉक्स मध्ये ते टाईप करतो. येस येस. एक मिनिट. माझं शेअरिंगवर मी मायकोड शेअर नाही होत आहे. चॅट बॉक्स ओपन होते. cambridgeenglish.org. येस, थँक्यू सर. हा, इकडे जाऊन तुम्हाला सहजपणे क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे कॅरेक्टर तुम्ही शोधायचा, सिच्युएशन तुमची, आणि मग ती स्टोरी तयार होते आणि त्या आधारे विद्यार्थी स्वतः शब्द सहजपणे करू शकतात. आणि हे इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे विद्यार्थी पीसी समोर, लॅपटॉप समोर बसून सर्च करू शकतो. हो हो हो. ओके ओके. धन्यवाद वाळन सर, धन्यवाद. आणि विशेष करून पुन्हा एकदा मी भिवंडी तालुक्याच्या वतीने देखील आपल्या या ठिकाणी आभार मानतो, कारण आपण भिवंडी तालुक्यातील आहात आणि पालघरमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षक वृंदाशी अतिशय परिचित आहात. धन्यवाद सर, थँक्यू. या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असतील तर आपण निश्चितपणे विचारूया, किंवा काही जोडता येत असेल तर निश्चितपणे आपण जोडूया. म्हणजे अजून ऍक्टिव्ह सेशन आपलं पूर्ण होऊ शकतं. काही कोणाची शंका आहेत का, किंवा काही कोणाला विचारायचं आहे का? पाटील सर, ती लिंक दिसत नाही असं म्हणतायत. वेखंडे सर, आपल्याला लिंक परत टाकता येईल का? कोणती लिंक सर, कोणती लिंक? आता जी सरांनी लिंक सांगितली ती लिंक दिसत नाही असा एक मेसेज आलाय. हा हा, आली बघा सर. पुन्हा हर्षल आपल्या सरांना पडा. आली. येस येस येस. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. वाळन सर, ही ओके. पीपीटी आम्हाला मिळेल का? सॉरी, पीपीटी जी आता तुम्ही तयार केलेली आहे, तर ही पीपीटी देखील आम्हाला जर पाहता आली. चौधरी सरांकडे शेअर केली आहे. हो, चालेल चालेल, येस येस थँक्यू. येस. पाटील सर, माझ्याकडे शेअर झालेली आहे. मी सर्वांना शेअर करतो. येस, कारण काही शिक्षक आज कदाचित काही कारणामुळे जॉईन झाले नसतील, तर त्यांना आपल्याला ह्या माध्यमातून पण देता येईल. हो, आणि युट्यूबला पण हे सेशन आपलं लाईव्ह दिसणार आहे सगळ्यांना. येस. त्यामुळे तशी अडचण नाही, आणि आपण हे पण शेअर करू. सर, वाळन सर, आपण खूप चांगले उपक्रम रिडिंगच्या संदर्भात आपण सांगितले, आणि याच्यामध्ये अजून एक थोडंसं मला काय वाटतं की व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी काही वेगळ्याने काय करता येईल का, किंवा काही आपण विचार करू? हा सर, व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी एक ऍडव्हान्स अशी पीपीटी आहे. ते साधारण मी 1.5 तासाचा तो सेशन असतो, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट मध्ये सर प्रिफिक्स आणि सफिक्सच्या साहाय्याने आपण गोष्टी करत असतो. जसं विद्यार्थ्यांना सहज ते सोपं करता येईल. फॉर एक्झाम्पल, आपण ओमनीसायंट, ओमनीपोटेंट, ओमनीप्रेझेंट. तर ओमनी हे त्याचं प्रिफिक्स आहे. त्या प्रिफिक्सच्या पुढे सायन्स पोटेंट लावलं तरी करता येतं. आणखी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आता हे प्रिफिक्स झालं, एक सफिक्स आहे. ते सफिक्स साईड, CID. साईड म्हणजे मारणे, किल.
हम्म. मग सु म्हणजे SUI सु म्हणजे स्वतः, साईड सुसाईड म्हणजे स्वतःला मारणे. आणि आपल्या मारणे. लेखामध्ये असतो मग PESTI पेस्टिसाइड म्हणजे कीटकांना मारणे. होमिसाइड म्हणजे एका संपूर्ण जमातीस मारणे. रेजिसाइड म्हणजे एका राजाला मारणे. त्याच्यानंतर पॅट्रिसाइड म्हणजे बापाला मारणे. मॅट्रिसाइड म्हणजे आईला मारणे. अशा प्रकारे फक्त पॅट्री मॅट्री अशा प्रकारे वेगवेगळे होमिसाइड पासून सगळे तुम्ही साईड करत गेला तर साधारणपणे 44 शब्द तयार होतात. म्हणजे एका प्रिफिक्स वरून आपल्याला व्होकॅब्युलरी डेव्हलप करता येते. त्याचप्रमाणे असे वेगवेगळे आहेत. जसं आपल्याला फॉर एक्झाम्पल मी एवढंच सांगितलं तुम्हाला की ओमनी साईड, ओमनी प्रेझेंट, पण ओमनी बुक असाही एक शब्द आहे. तर ओमनी बुकचा अर्थ असा होतो की एक कलेक्शन. त्याला आणखी एक नवीन नाव आहे ओमनी बस. तर अशा प्रकारे ते हायर लेवलची व्होकॅब्युलरी कशी डेव्हलप करता येईल त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रिफिक्सेस, सफिक्सेसच्या सहाय्याने, रूट्सच्या सहाय्याने पण आपल्याला वेगवेगळे व्होकॅब्युलरी डेव्हलप करता येईल. राईट. खूप छान सर. म्हणजे मला असं वाटतं की आपण सफिक्स प्रिफिक्सचा वापर जर केला. भेटला तर तेही. हा, नक्कीच नक्कीच सर. त्यामुळे या सफिक्स प्रिफिक्सचा वापर आपण व्यवस्थित जर केला तर मला असं वाटतं की मुलांचा शब्दसंग्रह वाढवायला पण खूप चांगली मदत होईल. आणि आजच्या सेशन मधून वाळन सर खूप चांगले, थोडस आवाजाचा मध्ये मध्ये जरा हे झालं, अडथळे येत होते. पण आजचं सेशन मात्र अतिशय वेगळं झालं. पण इंग्रजीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सेशन्स आयोजित मध्ये केले होते. त्या सर्वांपेक्षा या सेशनचा जो कंटेंट होता तो अतिशय अजून थोडासा वेगळा वाटला. त्यामुळे एक वेगळेपणाची भर आणि एक नाविन्यपूर्णतेची भर यामधून आम्हाला मिळालेली आहे. थँक्स वाळन सर. खरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला सर्वांना मला सांगावंसं वाटतं की इंग्रजी अजूनही आपल्या मनामध्ये इंग्रजीविषयी जी आपली भीती वाटते. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण ज्या वेळेला सरांनी आता बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी सांगितल्या, मुलांना ह्या ऍक्टिव्हिटी जेवढ्या आपण चांगल्या प्रकारे घेऊन आहात तेवढ्या प्रकारे आपल्या बरोबर मुलांच्या बरोबर आपली सुद्धा इंग्रजी डेव्हलप व्हायला चांगली मदत होतं. जसं सरांनी आता व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी तो एक चांगली ट्रिक सांगितली की अशा प्रकारचे सफिक्स आणि प्रिफिक्सचा वापर करून योग्य प्रकारे आपण आपलं शब्दसंग्रह सुद्धा वाढवू शकतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रकारे हे करू शकतो. जसं आपण मुलांना चॅलेंज वगैरे करता येऊ शकतो मुलांना की या प्रकारचे काही सफिक्स तुम्हाला मिळत आहेत का. जरी त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसेल तरी पण या प्रकारच्या शब्दात या प्रकारची साईड, म्हणजे जसं आपण सुसाईड म्हटलं आपण, तसं या प्रकारचे शेवटी साईड असलेले वर्ड्स आहेत असे कुठे मिळतात तर जमा करा. मग असे विद्यार्थ्यांनी जमा जर केले आणि त्यावर आपण डिस्कशन केलं तरी सुद्धा मुलांचा शब्दसंग्रह वाढायला याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मदत. इव्हॅल्युएशनचा टूल आहे ना प्रोजेक्ट. येस येस, प्रोजेक्ट साठी देता येतं वरच्या वर्गाच्या. राईट राईट राईट. म्हणजे वरच्या वर्गाला आपण हे चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर यातल्या हा सर बोला. सरांनी हात रेस केला, त्यांना काय विचारायचं. हा हा, नक्कीच नक्कीच. तर खूप चांगल्या प्रकारे या सेशनचा आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा आपण वाळन सरांशी एकदा नक्कीच आपण एकदा भेटूया की जेणेकरून आपल्याला व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी सरांचे जे काही सेशन असेल त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा मिळू शकतो. आता एक हे पण आलेली आहे की इंग्लिशसाठी आपल्या सरांचं मार्गदर्शन नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. अगदी थोड्याच कमी वेळामध्ये आपण इंग्रजीचं खूप चांगलं रीडिंग साठीचा कंटेंट आपण प्रेझेंट केला या ठिकाणी की जेणेकरून आमच्या आपल्या सगळ्या शिक्षकांना यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. राक्षस साहेब आहेत आपण? हॅलो वेखंडे सर. वेखंडे सर. येस सर, येस सर. साहेब आहेत साहेब म्हणजे बिझी आहेत का, फक्त जरा कन्फर्म करा. साहेब जॉईन होते आहेत साहेब आहेत. सर साहेब, हॅलो. हा हा,
चौधरी सर, तोपर्यंत आपण साखरे सर कोणतरी आहेत, त्यांनी जे रेज केलेला प्रश्न, हँड रेज केलेला. हा सर बोला बोला. हॅलो सर, नमस्कार सर. साखरे सर बोला बोला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. वाळन सरांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी खरंच एक इयत्ता पहिली आणि दुसरीच्या अनुषंगाने जर विचार केला तर ज्या मुलांना कुठलाही गंध नसतो, त्यांचे पालकांचा जर आपण विचार केला तर अशा मुलांना इंग्रजीचा कुठलाही गंध नसताना त्यांना रीडिंग करणे आणि रीडिंगच्या लेवलवर आपल्याला पुढे जाणे, हे खऱ्या अर्थानं हे आज सरांनी सांगितलेलं आहे. आम्ही गेले 2-3 वर्षापासून आम्ही सुद्धा फोनिक्स बुकचा वापर करतो आणि सरांनी जसं सांगितलं की आपण जेव्हा इंग्रजी मुळाक्षर शिकवतो त्यावेळेस त्यांचे आपण साऊंड पण त्याच क्षणी त्या मुलांना सांगितले पाहिजेत. आणि जसं ब ॲट बॅट, क ॲट कॅट, मग हे एकदम त्यांना इझिली जाते. परंतु त्याच वेळेस आम्ही सुद्धा हे शिकवत असताना मला सिंपल एक प्रॉब्लेम निर्माण झाला त्या ठिकाणी पहिल्या वर्गाच्या संदर्भात, की जेव्हा आपण यनो नो शिकवतो, जिओ गो शिकवतो, यसो यसो सो शिकवतो, त्यावेळेस टीओ टू आणि डीओ डू हा असा का? तर आज मी एक सिंपल क्वेश्चन आहे हा, परंतु एवढे तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाल्यानंतर माझ्या मनामध्ये ते आलं आणि सरांनी माझं या शंकेचं निरसन करावं असं मी सरांना विनंती करतो. हा तर बरोबर आहे, तुमची शंका रास्त आहे, पण कदाचित तुम्ही पाहिलं नसेल की याचं उत्तर मी मगाशीच दिलेलं आहे की डीओ डू हा जो फोनेटिक्स आपण तिथे वापरू शकत नाही, तो साईट वर्ड आहे. तर साईट वर्ड हे इंग्रजीमध्ये घेतलेले असे काही शब्द आहेत की ज्यांचा उच्चार फोनेटिक्स प्रमाणे करायचंच नाही, ते साईट वर्ड म्हणूनच मुलांना शिकवायचे आहे. हा ठीक आहे सर. म्हणजे मग त्यांना आपण सांगायचं काय, नेमकं छोटे बालमन असतात तर त्यावेळेस त्यांना त्याचं उत्तर काय द्यायचं अपेक्षित? त्याचं उत्तर सर थोडस ट्रिकी आहे. म्हणजे बघा, मगाशी जसं सांगितलं की इंग्रजीमध्ये लेटर 26 आहेत पण उच्चार 44 आहेत. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की हे 44 आवाज ह्या 26 लोकांमध्ये वाटलेले आहेत आणि आपल्याकडे जे आपले लेटर्स आहेत जसं लिहिलं जातं तसंच त्याचा उच्चार आहे, त्याच्यात नाविन्य नाही. म्हणजे इथे एकाला 4-4 ड्रेस आहेत असं सोपं जेवढं करायचं. म्हणजे मी माझ्या वर्गात असं सांगताना सांगितलेलं की जसं तुम्हाला एकच ड्रेस काही जणांना आहे, काही जणांना जास्त ड्रेस आहे, तसं ह्या ए ला 5 ड्रेस आहे. तर तो ह्या ए ड्रेस मध्ये कधी असतो, कधी बी मध्ये असतो, कधी सी मध्ये असतो. मग त्याचा तुमचा ड्रेस घातल्यानंतर जसा तुमचा लुक वेगळा होतो तसा त्याचा आवाज काही शब्दांमध्ये गेल्यानंतर त्याचा आवाज बदलतो. असं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू. नक्कीच खूप चांगलं शंकेचं निरसन केलं सर आपण. आणि अजून एक गोष्ट मला जोडावीशी वाटते की याच्यासाठी आपल्याला साऊंड आणि फोनिक्स आहेत याच्यावर निश्चितपणे जर आपण इंग्रजी शिकवत असू मुलांना तर साऊंड्स आणि यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून हे नीट समजून घेणं किंवा एकमेकांची चर्चा करणं. आणि आपले ह्या प्रकारचे जे सेशन्स आपण आयोजित करतो मित्रांनो, हे सगळे यासाठीच आहेत की त्यातून लहान लहान गोष्टी आपल्याला पटकन उमगतात किंवा काही नवीन मार्ग यातून आपल्याला सापडतात. त्यामुळे आपण या सेशनचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. वेखंडे सर. वाळन सर, खूप छान आपण या ठिकाणी गायडन्स केलेला आहे. अजून एक गोष्ट थोडीशी फक्त मला असं वाटतं की फोनिक्स सोप्या पद्धतीने मुलांना शिकवायचं असेल तर काही वेगळं मटेरियल आहे का? म्हणजे शिक्षकांबंधूंना सुद्धा समजून घेण्याकरता असं काही मटेरियल किंवा काही हे आहे का, साईट किंवा काही व्हिडिओज वगैरे असे की ज्याच्या माध्यमातून फोनिक्सचा एक थोडंसं डिटेलिंग आपल्या शिक्षकांना माहिती होऊ शकते? आहे सर, भरपूर आहे त्याचं मटेरियल, हा हा ते कमर्शियल आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवर सांगता येत नाही. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करतो. मग ते कमर्शियल आहे असल्यामुळे ते आपल्याला सांगता येत नाही. नाही, चालेल ना, काही अडचण नाही, काही अडचण नाही. ओके ओके. वेखंडे सर. येस सर, येस सर. आवाज येतो माझा? हा हा. हो हो. येस येस. ओके. तर फ्री झाले?
येस येस या आता हे तर सर जॉईन आहेत मात्र काहीतरी टेक्निकल अडचण आहे सरांना बोलता येत नाहीये. हा हा. हा हा तर मोठा आपण वाइंड अप करूया. ओके हरकत नाही, ओके कोणाची शंका नसेल. आजच्या दिशा प्रोजेक्ट अंतर्गत आपण मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयावर जिल्हा परिषदेमार्फत सायन्स आणि ओफा यांच्या समन्वयातून जे काम सुरू आहे त्या विषयांची अभ्यास करणे स्थिती आणि त्यावर कृती आराखडा निर्मिती मागील 10 महिन्यापासून हे काम सुरू आहे. आणि आता कृतींचा शनिवारचा 28वा सत्र आपण इंग्रजी विषयासाठी घेऊन आलेला आहोत. आता ह्या 28व्या सत्रामध्ये करणीय वाळन सर यांनी जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल निश्चित त्यांचा आपण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आज आपण म्हणतो की इंटरनॅशनल लँग्वेज जे इंग्रजी आहे आणि फोनिक्सवर आज पूर्ण जगभरातून जे इंग्रजी रिडिंग असेल त्यावर फोकस केला जात आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आपण प्रायव्हेट नर्सरीमध्ये पाहत असतो, काही प्रायव्हेट शाळांमध्ये पाहतो. अनेक फोनिक्सच्या संदर्भातली विविधांगी पुस्तकं मुलांच्या संदर्भात त्या शाळेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जात आहेत. आणि आदरणीय वाळन सरांनी याच गोष्टीचा धागा पकडून मुलांचं वाचन कौशल्य अधिक वृद्धिगत कसं व्हावं आणि त्याचबरोबर त्याचं ॲक्युरेसी प्राप्त कशी व्हावी याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केलं. मी वाळन सरांचे खूप आभार व्यक्त करतो. या दिशा प्रोजेक्टची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात राबवली जाते असे आदरणीय रोहन साहेब यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की सरांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सातत्याने 10 महिने आपण जिल्ह्यामध्ये राबवत वर्ष पूर्ती होत आहे. त्याचप्रमाणे विविधांगी अकॅडमिक गोष्टीपर्यंत आपण इंग्रजी असेल, मराठी असेल, गणित असेल या माध्यमातून पोहोचत आहोत. त्याबद्दल मार्गदर्शन करणारे यांची आपली संपूर्ण अकॅडमिक विंग संकर बनवणारे आदरणीय डॉक्टर संजय वाघ साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सर्व सत्रात उपस्थित राहून विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकासासोबत शैक्षणिक गुणवत्ता विकास वृद्धिगत कसे होईल यात सातत्याने प्रयत्न करणारे आदरणीय राकेश साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच ही कृतींचा शनिवार मालिका यांच्या समन्वयातून 28 सत्र होत आहेत असे आदरणीय डॉक्टर दिनेश प्रभू साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करत आहे. या संपूर्ण दिशा प्रोजेक्ट मध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये काम करणारे आदरणीय सर्व गट शिक्षण अधिकारी महोदय, त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा याच्यामध्ये उत्तर अधिकारी, केंद्र प्रमुख, विशेष साधनमुक्ती विशेष तज्ञ, विशेष शिक्षक त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या दिशा प्रोजेक्टच्या अंमलबजावणी ज्या 1328 शाळांमध्ये सुरू होत्या त्या 1328 शाळांमधील मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आजच्या सत्रात जॉईन असणारे सर्व सर्व सहभागी शिक्षक वृंद, पर्यवेक्षक यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वाळन सर यांचे आभार व्यक्त करून आजचं 28वा हे कृतींचा शनिवाराचं सत्र या ठिकाणी पार पडतं असं मी